पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगून टाकलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला अखेर या ठिकाणी मंजुरी आता देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी अजून एक गुड न्यूज या ठिकाणी आल्या, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आलाय। यासाठी सरकारच्या माध्यमातून 2200 कोटी रुपये सुद्धा आज मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची डबल लॉटरी लागली, कारण सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वाढवलाय। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा नसून 4000 रुपये मिळणार। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज सकाळीच 2200 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केलाय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची अधिकृत माहिती आता पत्रकारांना दिल्या। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा हप्ता नुकताच मिळालाय त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये येणार आहेत। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु या ठिकाणी का निर्णय घेण्यात आलाय याचं कारण सुद्धा आता समोर आलंय। बघा, 2 डिसेंबरला संपूर्ण राज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीचे मतदान होणार आहे आणि मतदानाआधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं सरकारनं या ठिकाणी नियोजन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर 4 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे आजच्या आज देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। आज पहिल्या टप्प्यात या 10 जिल्ह्यांना प्राधान्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलंय। शेतकऱ्यांना थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। परंतु या ठिकाणी नमोचा हप्ता पूर्वी 2000 रुपये आता एका हप्त्याचा यायचा, परंतु मुख्यमंत्री साहेब म्हणाले की शेतकऱ्यांना आम्ही खूप नाराज केला आहे, पीक विमा पुरेसा दिला नाही, अजून कर्जमाफी केलेली नाही, त्यामुळे शेतकरी बांधव आमच्यावर खूप नाराज आहेत। त्यांना खुश करण्यासाठी आता नमोचा 8वा आणि 9वा हप्ता ॲडव्हान्समध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर एकत्र 4000 रुपये देण्याचा या 10 जिल्ह्यांसाठी निर्णय आता घेतला आहे। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय, शेतकऱ्यांसाठी इतिहासातील पहिलाच हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल, कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र देण्याचं सरकारनं ठरवलंय। त्याचं कारण म्हणजे मतदानाला शेतकऱ्यांची मते पाहिजेत, यासाठी सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्याचं ठरवलंय। मग आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4000 येणार, याची माहिती स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा दिली। एकत्र 2 हप्त्याचं वितरण होणार, पण हे वितरण अतिशय वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे। पूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळायचे, पण आता तसं अजिबात होणार नाही आहे। शेतकऱ्यांच्या 2-3 वेगवेगळ्या याद्या सरकारच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत। 3 यादीनुसार वाटप होणार आहे। पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे त्यांना 4000 रुपये मिळणार आहेत। पहिल्या यादीतले शेतकरी खूप नशीबवान ठरणार आहेत, तर दुसऱ्या यादीतले शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये मिळणार आहेत आणि तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना 0 रुपये भोपळा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे या तिसऱ्या यादीतील जे शेतकरी आहेत तर ते अपात्र यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। सरकारनं 4 कठोर नियमानुसार या ठिकाणी पैशांचं वितरण करण्याचे आता बँकांना आदेश या ठिकाणी देऊन टाकले आहेत। बँकांना 3 याद्या दिल्या आहेत। पहिल्या यादीत जे शेतकरी असतील त्यांना 4000 रुपये टाका असं बँकांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांना 2000 रुपये द्या सांगितले आणि तिसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे टाकू नका, त्यांना अपात्र करण्यात आलेत, असे स्पष्ट आदेश बँकांना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। बघा, त्यामुळे आता पूर्वी सगळ्यांना या ठिकाणी 2000 रुपये शेतकऱ्यांना यायचे, परंतु 2 डिसेंबरला मतदान आहे। तुम्हाला पण माहित आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचं हे मतदान सरकारसाठी खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे शेतकरी बांधव आधीच नाराज झाले होते, त्यांना खुश करण्यासाठी सरकारने ॲडव्हान्स पुढचा 9वा हप्ता देखील या ठिकाणी द्यायचं ठरवलंय। मग आता हे 4000 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार, त्या ठिकाणी 4 कोणते नियम सरकारने लागू केलेत। जे शेतकरी या 4 नियमात बसतील त्यांनाच हे पैसे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत।
शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, परंतु यामध्ये काही शेतकरी आता खुश होऊन राहत तर काही शेतकरी या ठिकाणी नाराज होऊन राहत। त्याचं कारण म्हणजे पहिल्या यादीत जे शेतकरी जातील ते 4 नियमात बसले तर त्यांना 4,000 रुपये मिळणार असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय। सरकारनं 15 दिवसापूर्वी एक गुपित पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी केली होती। बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी या ठिकाणी अनेक आता सरकारी अधिकाऱ्याच्या माध्यमातून आता या अर्जांची पडताळणी झाल्या। या पडताळणीमध्ये या ठिकाणी असं लक्षात सरकारला आलंय की शेतकऱ्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाड्या आहेत तरी पण शेतकरी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकार आढळलंय। घरची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, शेती कमी आहे, पण एका घरात 2-3 शेतकरी एकाच त्या ठिकाणी आता 5 ते 6 योजनेचा लाभ घेऊ लागलेत। तरी काही घरात असं सापडलंय की परिस्थिती आधीच त्या ठिकाणी गरिबीची आहे, मान्य केलं सरकारनं, पण 4-5 योजनांचे पैसे या ठिकाणी घेत असल्याचं सापडलं। तर अशा प्रकारे सगळे शेतकरी आता या योजनेचं बाद करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। यासाठी सरकारने 4 नियम लावल्याची माहिती मिळते आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या 3 याद्या तयार झाल्यात। मग हे 4 नियम नेमकं कोणकोणते आहेत? कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितले जे शेतकरी या नियमात बसतील त्यांचंच नाव पहिल्या यादीत जाणार आहे आणि पहिल्या यादीत नाव गेलं तर तुमचं नशीब चमकणार आहे। कारण की तुम्हाला थोड्याच वेळामध्ये 4,000 रुपये या 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। फक्त या 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बँकांना सरकारने आता देऊन टाकली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने हे नियम का लावले त्याचं कारण म्हणजे सरकारचं म्हणणं एकच आहे, फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना आता हा हप्ता गेला पाहिजे, श्रीमंत धनदांडग्या शेतकऱ्यांना नमोचे पैसे जाऊ नयेत असाच उद्देश सरकारचा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मग पहिल्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील आम्ही सांगणार आहे। कोणत्या 10 जिल्ह्यांची यादी आज पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या दिवशी समोर आली आहे। तुम्ही जर अपात्र झालेले असाल तर पात्र तुम्हाला व्हायचं असेल तर नेमकं काय करायचं आहे हे देखील आम्ही आता पुढे तुम्हाला सांगणार आहे। पहा, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आजच्या आज मिळवायचे असतील तर तुम्हाला 4,000 रुपयाची गरज असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी एकत्रित या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता 2200 कोटी रुपये स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेत आणि या ठिकाणी तुम्हाला नमोचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र देण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवले। त्याचं कारण म्हणजे शेतकरी बांधव खुश झाले पाहिजेत, सरकारला मतदान पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुका काळामध्ये जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका संपूर्ण राज्यामध्ये 2 डिसेंबरला लागणार आहेत। त्यामुळे 2 तारखेच्या आतमध्ये मतदान होणार आहे, 3 तारखेला निकाल आहे। मग याच मतदानासाठी जर सरकारला मतदान मिळवायचं असेल तर शेतकऱ्यांना खुश करावं लागेल याची जाणीव सरकारला आहे। म्हणूनच त्यांनी आता खुश करण्यासाठी एक प्रकारे आता शेतकऱ्यांना ॲडव्हान्समध्ये हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे। मग आता पहिला टप्पा तातडीने सुरू करा असा आदेश या ठिकाणी बँकांना देऊन टाकलेत। यामध्ये आता पूर्वी शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळायचे, परंतु आता PM किसान योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना 21वा मिळालाय, 19 नोव्हेंबरला मिळालाय, तर त्यांना 4,000 रुपये एकत्र या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या सरकारच्या माध्यमातून आता तयार झाल्या आहेत। पहिल्या यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे नशीब चमकणार आहे, त्या ठिकाणी त्यांना 4,000 मिळणार आहे। दुसऱ्या यादीतले शेतकरी थोडेफार नाराज होऊन राहील, त्यांना फक्त 2,000 मिळणार आहेत। पण तिसऱ्या यादीतले शेतकरी मात्र या ठिकाणी आता अपात्र करण्यात येणार आहे। आपण टप्प्याटप्प्याने सर्व या ठिकाणी बँका त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये आज पहिल्या 10 जिल्ह्यामध्ये कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, सविस्तर माहिती पाहण्याकरिता अगदी 2 मिनिटे लक्षपूर्वक बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकेला सरकारने 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेत। यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, काहींचे खाते आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे। आता त्या ठिकाणी काहींचे खाते वेगवेगळ्या बँकेत आहेत, जसं की आता बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे HDFC बँक, भूविकास बँक, मध्यवर्ती बँक, सहकारी बँक या बँकांमध्ये वेगवेगळे बँकेचे खाते आहेत। तर प्रत्येक बँकेमध्ये 3 वेगवेगळ्या याद्या दिलेल्याची माहिती या ठिकाणी मिळते। पूर्वी कसं व्हायचं, एक यादी दिली जायची, त्या यादीत सर्व शेतकऱ्यांना पैसे दिले जायचे, पण आता तसं नाही। आता वेगवेगळ्या पद्धतीची वर्गवारी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, ज्यामुळे आता पहिल्या यादीत नाव येणं तुमचं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहेत। अतिशय सोन्याचा दिवस आज उजडलाय, कारण की अर्थ विभागाकडून डायरेक्ट 2200 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता प्राप्त झाला आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी
खरोखरी आनंदाची बातमी आहे, कारण की 10 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी आज सकाळपासून या ठिकाणी होऊ लागलंय. पण सरकारनं 4 नियम लावलेत ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही. पहा, अटी काय लावलेत, पात्रता काय लावलेत, 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे. सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून बातम्या फिरत होत्या की हप्ता येणार नाही, हप्ता लेट येणार, आता निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी पसरत होत्या. परंतु सरकारने स्पष्ट केले, निवडणुका जरी असल्या तरी निवडणुकीच्या आधी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आम्ही या योजनेचा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता बघा, सरकारने पहिली गोष्ट यासाठी सांगितल्या, पहिल्या यादीत नंबर लावण्यासाठी एक गोष्ट तुमची आता क्लिअर असणं गरजेचं आहे. ते म्हणजे आता सर्व शेतकरी बांधवांनो आपली ई-KYC आता पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे. कारण सरकारने ई-KYC अनिवार्य केली होती. नमो शेतकरी योजनेचा 8वा 9वा हप्ता एकत्र जो आहे तर तो तुम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळण्यासाठी आता तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. KYC केले असेल तर आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे नक्की बघा. जे श्रीमंत शेतकरी आहेत तर त्यांना लाभ मिळू नये यासाठी KYC तुम्हाला करणं बंधनकारक केलं होतं. ज्या शेतकऱ्यांनी KYC केल्या त्यांनाच हा हप्ता या ठिकाणी जमा होऊन राहील. बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची अटी व पात्रता लावण्यात आल्या, ती म्हणजे आता पिवळे व केशरी रेशन कार्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या 10 जिल्ह्यामध्ये 4,000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर एकापेक्षा जास्त लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे लाभ घेत असतील तर पहा, एक जर लाभार्थी असेल तर या ठिकाणी SRT त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. जर एखादे शेतकरी असाल आणि त्यांची पत्नी लाभ घेते, त्यांचा मुलगा लाभ घेतोय, ते स्वतः लाभ घेत आहेत तर यांना 3ऱ्या यादीत टाकून ते या ठिकाणी अपात्र यादीत करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी उत्पन्न कमी असावं असं सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलंय. ते म्हणजे 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असावं. पूर्वी फक्त कशाची अट होती तर पूर्वी जमिनीची या ठिकाणी अट जी होती तर ती शिथिल करण्यात आली होती. पूर्वी सगळ्या अटी होत्या, परंतु आता जमीन जरी या ठिकाणी तुम्हाला जर जास्त असेल तर तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. म्हणजे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मग आता कोणाकोणला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे तर बघा, पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या. ती यादी तुम्हाला आता सांगताय, पहा. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी सांगताय. आता या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वांना पैसे मिळणार नाहीत तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव पहिला जिल्ह्यातील यांना लाभ भेटणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील कोणला भेटणार आहे तर धाराशिव जिल्ह्यातील आता या ठिकाणी बघा सगळ्यातलं महत्त्वाचं तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या भागातील 2ऱ्या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये लाभ भेटण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणला भेटणार आहे तर या ठिकाणी कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर या भागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3ऱ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणला भेटणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा, कारवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शावडी या भागातील शेतकरी बांधवांना टोटल 2,000 अधिक 2,000 त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये मतदानाच्या आधीच मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील कोणाला भेटणार आहे अमरगा, मोरेगाव, अर्जुनी, गोरेगाव, तेरडा, देवगडी या भागामध्ये लाभ भेटणार आहे. त्यानंतर जळगाव तुमचा जिल्हा आहे का बघा, यामध्ये कोणाला लाभ भेटणार आहे चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. जालना जिल्ह्यातील कोणाकोणाला भेटणार आहे अंबन त्या ठिकाणी, बोदरदन त्या ठिकाणी, बदनापूर, घनसावंगी, आता परतूर, मंठा या भागातील शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तर त्या ठिकाणी आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोणाकोणाला भेटणार आहे तळोदा, अक्कलकुवा, दडगाव, नवापूर, शहादा या भागातील पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला भेटणार आहे अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी लाभ बँकेच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला सुद्धा तुमचा जिल्हा या ठिकाणी पुढील टप्प्यामध्ये लाभ वितरण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.